आपल्याला अभिप्रेत असलेली मनःशांती मिळवण्यासाठी नामस्मरण हे एक उत्तम टॉनिक आहे असं आपण म्हणतो. पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे नामस्मरण नेमकं करायचं तरी कसं? अगदी सोपं आहे. त्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. तुमचा श्वास जो चाललेला आहे ना, त्या श्वासागणिक ते नामस्मरण एकत्र होऊ शकतं. पण त्यासाठी कॉन्शियस एफर्ट घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला ठरवून प्रयत्न करावे लागतात. मुखामध्ये नाव येण्यासाठी आधी सुरुवातीला प्रयत्न करा. हळूहळू त्याची गोडी वाढेल आणि एकदा गोडी वाढायला लागली की आपोआप ते नाव कधी श्वासात तुमच्या एकरूप होईल तुम्हालाही सांगता येणार नाही. जन्मभराच्या श्वासा इतके मोजे येले मी दाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, असं आपण म्हणतो ना. त्यामुळे आपली इष्टदेवता, कुलदेवता किंवा तुम्हाला जे गुरु असतील त्यांचं नाव तुम्ही सतत मुखातून घेण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न सावकाश पद्धतीने करा. हळूहळू कदाचित असं होईल की तुम्ही मोठ्याने म्हणाल, कदाचित नंतर ओठांची पुटपुट होईल आणि नंतर ते करता करता कदाचित ते श्वासात कधी एकरूप होईल हे तुम्हालाही कळणार नाही. त्यामुळे खूप जास्त थिअरी किंवा खूप जास्त काही ऐकण्याची गरज नाही. हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. सवय करा, नाव घ्यायला सुरुवात करा. ज्या दिवसापासून तुम्ही नाव घ्यायला सुरुवात कराल त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये ते श्वासात कधी एकरूप होईल तुम्हालाही सांगता येणार नाही.